मंत्र्यांनी हे बिल मांडलं तेव्हा एकमताने ते बिल पास झालं, वरती देखील आज एकमतानेच झालं. पण विरोधकांचा सभात्याग हा महाराष्ट्राच्या जनतेचा हिताचा नव्हता, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा होता, मुंबई शहरामध्ये राज्यामध्ये शहरी भागामधला नक्षलवादाला प्रोत्साहित करणारा होता आणि नक्षलवादी विचारधारा चळवळीबरोबर जाणारा हा महाविकास आघाडीची भूमिका आज राज्याला कळलेली. विधान परिषदेत महाविकास आघाडीने या जनसुरक्षा कायद्याला सुद्धा विरोध केलाय. जी भूमिका आपण घेतली त्याला सुद्धा विरोध केला. अंबादास दानवे काय 10 मिनिटं सभागृह तहकूब पण झालं नाही. यामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती की कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीमध्ये मार्क्सवादी विचाराला विरोध केला, कम्युनिस्ट विचाराला विरोध केला, त्यामुळे शिवसेना मोठी झाली हा माझा शब्द होता. त्यांचं म्हणणं होतं की असं कधी झालंच नाही. म्हणजे यांना कम्युनिस्टची बाजू घ्यायची होती का, तेही बोलायला ते तयार नव्हते. मी सातत्याने अनिल परबना सांगत होतो, कारण विरोधी पक्षनेते काल परवा शिवसेनेत आले. आमच्यासारख्याचा जन्म परळ लालबागमध्ये झाला. आम्ही शिवसेना मोठी झालेली पाहिली. शिवसेनेची स्थापना होताना आमच्या घरातले काही सदस्य शिवसेनेचे सदस्य होते. त्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हिंदुत्ववादी विचाराची, मराठी विचाराची आणि कम्युनिस्टांचा विरोध करणारी शिवसेना होती. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळाला, ती शिवसेना बाळासाहेबांनी बनवली. आणि मग अनिल परब साहेबांचं या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते म्हणाले, मी प्रश्नच मांडलेला नाही, मी प्रश्नावर बोललेलोच नाही. आक्षेप तर विरोधी पक्षनेत्यांनी घेतला, मग मी का बोलू. त्यामुळे अनिल परब साहेबांनी देखील भूमिका मांडली नाही. माझा स्पष्टपणे आरोप आहे की अनिल परब साहेबांनी किंवा शिवसेना नेत्यांनी उभाटाच्या, मग त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा इतर कोणी नेते असतील, यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका सांगावी की ते डाव्या विचारसरणी बरोबर आहेत का, आणि नसतील तर त्यांची भूमिका काय. नक्कीच. आता बिल पास झालेलं आहे. विरोधक म्हणतायत, सचिन नाईक पण या ठिकाणी आपण पाहिलं घोषणाबाजी तुमच्या समोर येत होते, तुम्ही देखील घोषणाबाजी दिली. ते म्हणतात की विरोधकांच्या अनुपस्थितीत हा जो बिल आहे तो आता पास करून घेण्यात आलेला, आमचा निषेध आहे. आम्ही कोणालाही त्या सभागृहातून बाहेर जा म्हणून सांगितलं नव्हतं. सभागृहामध्ये सर्वांचा सन्मानच असतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीला विरोध करायचा, एक टोकाचा विरोध करायचा, आपल्या नेत्याची भूमिका आपण रेटून न्यायची, ती भूमिका आज त्या लोकांनी धरली. खरं तर एवढा मोठं बिल पास होत असताना अनिल परब असतील, सचिन अहिर असतील, इतर ज्येष्ठ शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते असतील, यांनी सभागृहात उपस्थित राहणं हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं. परंतु मोजून 5-6 लोक सभागृहात होती, कोणी ज्येष्ठ सदस्य नव्हते. आता त्यांचा आकडा कमी आहे ही काय आमची चूक नाही, परंतु जो कमी आहे त्यामध्येही कमी होते. त्यामुळे यांना ते बिल पास करायचं नव्हतं, यांना त्या बिलला विरोध करायचा होता, हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात जायचं होतं, नक्षलवाद्यांना पाठिंबा द्यायचा होता, कम्युनिस्ट विचारधारेबरोबर जायचं होतं. कारण काँग्रेसचे सदस्य देखील कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते, शिवसेनेचे सदस्य पण, उभाटाचे सदस्य कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते. त्यामुळे या बिलामध्ये यांना कुठेतरी चुकीच्या मार्गाने गेलेले आहे. यांना आता पुन्हा कुठेतरी सुधारवण्याची गरज आहे असं माझं मत आहे. लांब चाललेत नाहीत, 19 मध्येच ते गेले होते. हे बघा, असं आहे, पहिली गोष्ट तर ज्यांना संविधान माहीत नाही, विधिमंडळ माहीत नाही, त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही सातत्याने सांगतो, कोणी असेल तर एखादी महिला असेल तर ती आमची भगिनी किंवा माता असते. त्यामुळे त्यांच्यावरती विधान परिषदेमध्ये मागच्या अधिवेशनाच्या काळात हक्कभंग आला होता. त्या हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांना नोटीस पाठवणं आमचं काम होतं. त्यांनी त्यांनी मिमिक्री केली आहे किंवा जी कविता केली आहे किंवा त्यांनी जे आरोप केले आहेत, त्या आरोपाचं उत्तर त्यांनी हक्कभंग समिती पुढे द्यावं की बाबा ही मी केलेली चूक नाही आहे, केली चूक असेल तर मी माफी मागते. त्यासाठी ईडी आणि बाकीच्या गोष्टी येतात कुठं. प्रसाद लाडा काही ईडीचा डायरेक्टर नाही, प्रसाद लाडा काही सीबीआयचा डायरेक्टर नाही. प्रसाद लाडा हक्कभंग समितीचा अध्यक्ष आहे. हक्कभंग समितीच्या पद्धतीनुसार आमच्याकडे जो त्यांचा पत्ता होता तो पत्ता आम्हाला घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क
7767989898.